नमस्कार, मी आकांक्षा अग्रवाल आणि थिएटरमध्ये 14 सप्टेंबरला खूप छान मराठी मूवी, कॉमेडी मूवी आलेली आहे. तर नक्कीच जाऊन बघा. मूवीचं नाव आहे बिन लग्नाची गोष्ट. नक्की जा थिएटरला. आणि पुणे फेस्टिवल म्हणजे महाराष्ट्रातलं एक अतिशय प्रेस्टिजियस आणि वर्षभर मला वाटतं सगळे प्रेक्षक इव्हन कलाकार, कारण पुणे फेस्टिवलमध्ये परफॉर्म करणं हे एक अतिशय मानाची गोष्ट असते. खूप वेगवेगळे प्रोग्राम 10 दिवस मला वाटतं गणपतीचे तुम्ही आयोजित करता. संयोगिता ताई आता माझ्या बरोबर आहे आणि त्यांचा आता हा जो क्लासिकल डान्सला किंवा पूर्ण नृत्याला प्रोत्साहित करणारा असा तुमची कॉम्पिटिशन होती महिलांची. आणि मला काय त्याच्यातलं छान वाटतं की युजली प्लॅटफॉर्म उपलब्ध नसतो महिलांना, तर तो अशा वेगवेगळ्या ग्रुप्सना तुम्ही हा जो एक छान प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय. कारण एक स्टेज फ्राईट असते, साध्या गृहिणी असतात, बाहेर जाऊन लोकांना फेस करायची एक लाज असते. तर या अशा छोट्या छोट्या कार्यक्रमांमध्ये परफॉर्म करून तो एक कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये येतो. कदाचित काही जणांचं त्याचं करिअरमध्ये सुद्धा रूपांतर होत असेल, तर त्याला खूप छान प्रोत्साहन तुम्ही पुणे फेस्टिवलमध्ये देता. मला खूप छान वाटलं आज इथे येऊन पुण्यात येऊन, आणि थँक्स फॉर इन्व्हायटिंग मी. याच्याबरोबर आमच्या प्रेझेंटर आहेत तेजश्री अलिगे, जे माझं एक सिनेमा येतोय बऱ्याच वर्षांनी, म्हणजे मी आता 1-2 माझे सिनेमे झाले. मला वाटतं देऊळ बंद नंतर एवढा मोठा सिनेमा माझा आत्ता पहिल्यांदा येतोय. मानात्मांच्या मध्ये कसं होतं, माझा गेस्ट रोल होता, पण हा माझा जो सिनेमा येतोय त्याचं नाव आहे बिन लग्नाची गोष्ट. आणि माझ्या सगळ्या सिनेमांना आतापर्यंत प्रेक्षकांनी खूप छान उत्तम प्रतिसाद दिला. तसाच प्रतिसाद या सिनेमालाही द्यावा अशी माझी इच्छा आहे. बिन लग्नाची गोष्ट मध्ये माझ्या बरोबर आहेत डॉक्टर गिरीश ओक. आमची पेअर अगबाई सासूबाई या मालिकेतनं सगळ्यांना खूप आवडली होती आणि त्यांनी खूप छान नंदी डोक्यावर घेतली होती पूर्ण महाराष्ट्राने. त्याचबरोबर महाराष्ट्राची अतिशय लाडकी जोडी आहे, ते म्हणजे उमेश कामत आणि प्रिया बापट. दोघेही अतिशय गोड आहेत आणि आत्ताच्या पिढीचं मला वाटतं संसार कसा असावा याचं उत्तम रिप्रेझेंटेशन आहे प्रिया आणि उमेश. म्हणजे ते दोघं 12 वर्षांनी एकमेकांबरोबर काम करतायत. तर अशी, आणि आपण म्हणतो ना पहिल्यांदा की काय का जाऊन लोकांनी सिनेमा बघावा, काय मराठी सिनेमा का बघावा, तर सर्वात आमच्या सिनेमाचं सर्वात मोठं बलस्थान म्हणजे आमच्या सिनेमाचं कथा. अतिशय सुंदर कथा आहे. आणि बिन लग्नाची गोष्ट या नावातच कदाचित थोडंसं त्याचं काय म्हणूया आपण, तुम्हाला एक अंदाज आला असेल. सगळ्या पिढ्यांसाठी अशी कथा आहे. आई वडिलांनी जाऊन बघा, मी तुम्हाला कळेल मुलांशी तुम्ही कसा संवाद साधावा किंवा त्यांच्या पण मनातल्या गोष्टी तुम्ही कशा समजून घ्याव्यात. मुलांनीही जाऊन बघावं, जिथे तुम्हाला कळेल की तुमचे आई वडील हे काय फक्त आई वडील नसतात, ते पण व्यक्ती असतात, त्यांच्याही भावभावना असतात, त्यांच्याही काही नीड्स असतात. सो मुलांनी, आई वडिलांनी म्हणजे यंगस्टर्सनी आणि 30-40च्या 50च्या लोकांनी सुद्धा बघावा. अशा सगळ्या पिढ्यांना सॅटिस्फाय करेल, सगळ्या पिढ्यांना कुठेतरी स्वतःचं प्रतिबिंब त्याच्यात दिसेल असा आमचा सिनेमा आहे. सर्वात मुख्य म्हणजे आपले मराठी सिनेमे आतापर्यंत जे चालत आले त्याच्या उत्तम उत्तम कथा असणं आणि त्याचं कथाबीज उत्तम असणं, त्याचं प्रेझेंटेशन उत्तम असणं हे गरजेचं आहे. तसंच आमच्या चित्रपटाची कथा खूप सुंदर आहे, संवाद अतिशय सुंदर आहेत, एकदम सहज असे लिहिले गेलेले संवाद आहेत. आदित्य इंगळे हे आमचे दिग्दर्शक आहेत. नितीन वैद्य यांनी प्रोड्यूस केलेला हा सिनेमा आहे आणि हा आम्ही लंडनमध्ये शूट केलाय, त्याच्यामुळे नेत्र सुखदही आहे. कारण युजली कसं असतं ना, आपण लंडनमध्ये मध्ये सिनेमा जे काही प्रदर्शित झाले होते ते बघताना असं वाटलं होतं का लंडनमध्ये का असावा, आणि ते कोल्हापुरात केला असतं, पुण्यात केला असता, साताऱ्यात केला असता, ते चाललं असतं. पण असं या कथेचा विषयच मुळात एक परदेशात राहणारं कपल, आणि मग ते ओल्डर कपल असू दे किंवा यंगर कपल असू दे असं आहे. आणि आता सध्या आपल्या बऱ्याच जणांची, आता माझा मुलगा सुद्धा इथे येतो, सुद्धा सध्या ऑक्सफर्डमध्ये, आपण म्हणतो ब्रेन ड्रेन खूप आपल्या देशात झालेला आहे. त्यामुळे आज बरेच पालक त्या समस्यातनं जातात ज्यांची मुलं त्यांच्यापासून दूर आहेत, परदेशात आहेत, वेगळ्या ठिकाणी राहत आहेत, वेगळे विचार घेऊन पुढे गेलेली आहेत. तेव्हा त्यांच्याशी तुम्ही कसं डील कराल, कारण काळानुरूप स्वतःला बदलणं ही काळाची गरज आहे. जसं
आपण जशा आपल्या आई वडिलांशी वागलो तशी आपली मुलं आपल्याशी वागतील असं एक्सपेक्ट करणं सध्या चुकीचं आहे. कारण इतकं त्यांच्या पुढे समोर खुलं जग आहे, एवढी प्रलोभन आहे, या सगळ्यातनं कसा टिकाव देऊन ते पुढे जात आहेत. मला मुलांचीच कधी कधी कमालही वाटते आणि त्यांच्याबद्दल सिंपतीही वाटते. सो असा आमचा हा सिनेमा आहे ज्याच्यात तुमच्या बॉक्समध्ये हा सिनेमा का पाहावा अशा सगळ्या गोष्टी टिकमार्क केलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही नक्की 12 सप्टेंबरला थिएटरमध्ये जाऊन बिन लग्नाची गोष्ट हा आमचा सिनेमा पहा. माझी खात्री आहे तुमचं मनोरंजन होईल, प्रबोधन होईल आणि तुम्ही थिएटरमधनं बाहेर पडताना निश्चितच काहीतरी एक विचार घेऊन बाहेर पडा. सुरेशबाई कलमाडींनी हे 37 वर्षापूर्वी सुरू केलं आहे पुणे फेस्टिवल. याचे ते खूप मोठे आधारस्तंभ आहेत. तसेच कृष्णकुमार गोयल सर आमचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत, सनस सर आहेत, अभय चाजर्डी आमचे कोऑर्डिनेटर आहेत, चीफ कोऑर्डिनेटर आहेत आणि बाकी आमची सगळी टीम पुणे फेस्टिवलची. आम्ही खूप प्रोग्राम्स घेत असतो दरवर्षी. पुणे फेस्टिवल म्हणजे गणपतीच्या पूर्ण 10 दिवसांमध्ये. तर आज या नृत्य झंकारच्या याला निवेदिता ताईंनी हजेरी लावली, तर मी त्यांचे खूप मनापासून आभारी आहे. आणि तेजश्री ताईचे सुद्धा खूप आभार आहेत की तिच्यामुळे आज निवेदिता ताईंना इथे मला बोलवता आलंय. आणि निवेदिता ताईंचा नवीन मूवी येतोय, त्यासाठी त्या खरं प्रमोशनच्या याने पण त्यांनी आता तुम्हाला सांगितलेलं आहे. बिन लग्नाची गोष्ट 12 सप्टेंबरला कोथरूडला आपल्या महाराष्ट्र आणि परदेशात 12 सप्टेंबरला तो प्रदर्शित होतोय. पुण्यातल्या आणि बाहेरचे सगळ्यांना मी नक्कीच आवाहन करेल की सगळ्यांनी अगदी आवर्जून या मूवीसाठी जा. आणि आपली आवडती निवेदिता ताईंच्या मूवीला आणि प्रिया बापट आणि उमेश कामत आपल्या सगळ्यांचीच आवडती जोडी आहे. त्यांच्या जोडीला गिरीश कामत सर पण आहे, गिरीश ओक सर आहेत, डॉक्टर गिरीश ओक सर आहेत. तर प्लीज सगळ्यांनी नक्की या मूवीसाठी जा. आणि आपण पुणेकर कसे आहोत, भरभरून प्रतिसाद देणारे आहोत हे आपण त्यांना दाखवून देऊयात. धन्यवाद. नमस्कार, मी तेजश्री अडिगे, नृत्य दिग्दर्शिका. पुणे फेस्टिवलच्या संयोजन समितीमध्ये गेली 28-29 वर्ष सातत्याने काम करते आणि नृत्य हा माझा विषय आहे. पण यावेळेला मी काहीतरी वेगळं घेऊन आले. गेल्या वर्षी मी 155 कलाकारांना भारत मेरा रंगरंगीलामध्ये पुणे फेस्टिवलला प्रेझेंट केलं. पुणे फेस्टिवल हा अत्यंत उत्कृष्ट असा व्यासपीठ आहे. माझ्यासारख्या कलाकारांना गेली 25-30 वर्ष एका चांगल्या व्यासपीठावर आपली कला सादर करता आली, मला सहभागी होता आलं. मी ऍज अ कलाकार आणि नृत्य दिग्दर्शिका म्हणून एस्टॅब्लिश झाली. आणि आता इथे आले मी निवेदिता ताईंना घेऊन, कारण आमचा चित्रपट 12 सप्टेंबरला जो प्रदर्शित होतोय बिन लग्नाची गोष्ट, आणि ती खरंच गोष्ट अप्रतिम आहे, प्रत्येकाच्या मनात उतरणारी आहे. मी माझ्या नवऱ्याला घेऊन जेव्हा ती बघायला गेली तेव्हा मी जस्ट काहीतरी नृत्याचं करणार होती. नितीन वैद्य आमचे प्रोडक्शन बघतायत, ते माझे खूप चांगले मित्र आहेत, उत्कृष्ट कामगिरी करतायत. असे आदित्य इंगळे आहेत किंवा उमेश आणि प्रिया यांची अप्रतिम जोडी आहे. डॉक्टर गिरीश ओक आहेत. त्याचबरोबर छोटासा ग्लिम्स मध्ये सुकन्या मोने आणि मोने सर आहेत. असा उत्कृष्ट असा एक म्हणतात ना सगळ्याची पर्वणी असलेला चित्रपट आहे. तो प्रत्येकाला रिलेव्हंट आहे असं मला वाटतं, जसं ताईंनी सांगितलं. आणि तो करायला आणि प्रेझेंट करायला मला खूप आवडलं. त्यामुळे मी प्रेझेंटर म्हणून फारच वाईल्ड कार्ड एंट्री घेतली आणि मी खूप छान पद्धतीने तो लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करते. तुम्ही सगळ्यांनी बघा आणि पुणे फेस्टिवलला खूप खूप मनापासून हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा की त्यांनी आम्हाला इथे बोलवलं आणि हे प्रमोशन करायला दिलं. थँक्स अ लॉट.